रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे संगमेश्वरच्या मागजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालाय। गड नदीची पाणी पातळी वाढल्याने मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। या बाजारपेठेतील 7 ते 8 दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं दिसतंय। बाजारपेठेत पाणी शिरत असल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान होतं। दुसरीकडे चिपळूणमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचं पाणी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये शिरलेलं आहे। चिखलयुक्त पाणी कार्यालयातील सर्वच खोल्यांमध्ये शिरल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धावपळ झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गालगतच्या असलेल्या चिपळूणमधील कार्यालयामध्ये 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी शिरल्याचं दिसतंय। तर एकीकडे रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस आहे। रत्नागिरीमधील मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालंय। तर दुसऱ्या बाजूला चिपळूणमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे आणि याच पावसामुळे ज्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे त्यांचं पाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे अधिकारी आणि जे काही कर्मचारी आहेत त्यांची धावपळ उडालेली आहे। अनेक साहित्य या पाण्यामध्ये खराब झालेलं आहे, भिजलेलं आहे। अनेक फाईल्स या पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत, त्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय।